तुम्ही आज जे भेटण्यासाठी आलात, नेमकं काय तुम्हाला अडचण होतं? शेतकऱ्यांमध्ये काय वाद तुमचे वाद होतात? निश्चितपणे संभाजीनगर जिल्हा कृषी विक्रेता संघटना शेतकऱ्यांना खरीप हंगाम डोक्यावर येऊन ठेपलेला आहे आणि शेतकऱ्यांना जे खतं त्यांना शेतांमध्ये घेऊन जाण्यासाठी वेळेचं मर्यादा लक्षात घेता शेतकऱ्यांना खतं मिळू नाही लागले. का नाही मिळू लागले? तर एक नवीन ॲप सरकारने त्याच्यात संभाजीनगरमध्ये प्रस्तुत केला. ह्या ॲपला शेतकऱ्यांना फार अडचणी चालल्या आणि त्यामुळे शेतकरी आमच्या व्यापाऱ्यांशी भांडत आहे. त्यांचे आणि आमचे वाद होत आहे. वेगवेगळ्या अर्वच्य भाषेत बोलणं होऊ लागलेलं आहे आणि सरकारने ह्या असलेल्या अनंत अडचणी दूर केल्या नसताना सुद्धा आणि हट्ट धरला की आत्ताच लागू करायचं आहे. हे काही जागतिक युद्ध चालू नाहीये की आजच झालं पाहिजे, ह्याच या घडीला झालं पाहिजे. आम्ही सरकारच्या याला विरोध नाहीये. आमचं म्हणणं असं आहे संघटनेचं, याच्यात असलेल्या अनंत अडचणी दूर करून आपण जे आहे तर पुढील 2-3 महिन्यानंतर हा ऍप जो आहे तो लागू करावा. परंतु कृषी अधिकारी असतील, काय म्हणतात ते वरतून आम्हाला दिल्लीहून आहे, मुंबईहून आहे, काय काय बोलतात. परंतु आम्हाला शेतकऱ्याला वेठीस धरायचं नाही, शेतकऱ्याला अडचण निर्माण होऊ द्यायची नाही आणि आम्हाला सुद्धा त्या त्रासातून मुक्त करायचं. हा ऍप आणला, हा एकदम सर्वसमावेश व्यवस्थित आणि चांगला राहिला असता काहीच अडचण नाही. मुळात यांच्याकडे खतं उपलब्ध नाहीये. पूर्वी आम्ही 200 बॅग युरिया विकत होतो तेव्हा आमच्यावर केसेस केल्या. मग म्हणे तोंडी सांगितलं 50 विकत, त्याच्यावर केसेस केल्या. 20 विकल्या तरी केसेस करतात. ऍप मध्ये 50-50, 60-60, 70-70, 200-200 बॅगात द्या म्हणून आम्हाला सांगू आम्हालाच माल देऊन लागले. यामध्ये सरकारी जवळपास 80% खत कंपन्या सरकारी आहेत, त्यांच्याकडूनच मालाचा पुरवठा नाही होऊ लागला आणि मग शेतकरी हे आम्ही बुक केलं भांडू लागले. आमच्या सर्व व्यापारी त्रस्त झाले. काल तापड्या नाट्य मंदिरामध्ये 4 वाजता जवळपास 500च्या वरती आमचे व्यापारी सगळे एकत्र जमले आणि त्यांनी तिथल्या तिथंच निर्णय सगळ्यांनी मिळून घ्यावा लागला. पुढची दिशा आज आम्ही ठरवलं, कलेक्टर साहेबाला निवेदन दिलं. आजपासून आमच्या संपूर्ण जिल्ह्यात मशीन जे आहे ते बंद केलेले आहे आणि 2 दिवसाचं त्यांना आम्ही मुदत दिली. 2 दिवसामध्ये तुम्ही केंद्राशी बोला, राज्याशी बोला आणि आमचं हे जे अडचण आहे ही दूर करा. याला पुढं 2-3 महिन्यासाठी पुढे ढकला. तर ही मान्य झाली तर आम्ही शेतकऱ्याच्या सेवेला 2 दिवसांनी तयार आहे आणि जर मान्य नाही झाली ही अट तर आम्ही या सगळ्या मशीन तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे त्या तालुक्यातील आमचे सर्व विक्रेते ताबडतोबीनं 2 दिवसाच्या मध्ये तिथे जमा करतील आणि परवाने जमा करतील आणि मग आम्ही म्हणू की बाबा शासनाने ह्या युरिया हा शासनाने वाटा, आम्ही बाकी बियाणं आम्हाला शेतकऱ्यांचे संबंध आहे, आमचे त्यांचे ऋणानुबंध आहे. गेल्या 25 वर्षापासून आपण बंद केलं का मशीन? हो, आजपासून बंद मशीन. तुम्ही कुठे पण विचारू शकता, जिल्ह्यामध्ये कोणत्याही भागात फोन लावून झाले. आज पण सगळं दुकानदारांनी बंद केलं. तर त्यांनीच निर्णय घेतला ना, काल संध्याकाळी निर्णय घेतला आम्ही तापड्या नाट्य मंदिरामध्ये आणि आजपासून मशीन बंद आहे. 2 दिवसात जर त्यांनी हा ऍप 2-3 महिन्यासाठी पुढे ढकलला तर निश्चितपणे आम्ही शेतकऱ्यांना माल देऊ शकू. नसता त्या मशीनच आम्ही त्यांच्याकडे जमा करू. गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात बोगस बी बियाणे हे मोठी कारवाई सुद्धा करण्यात आली, त्यामुळे ह्या ऍपची करण्यात आली का शेतकऱ्याची लूट होत नाही. हा ऍप त्याचा तसा पाहिलं तर काहीच संबंध नाहीये. हा ऍप काहीतरी कोणाच्या आलं म्हणा, काही करे असं. पूर्वी बघा आपल्याकडे ई-पॉज मशीन आहे जुन्या पद्धतीमध्ये. त्यावेळेस आपल्या देशाचे बऱ्याच प्रमाणामध्ये बाहेर देशामध्ये माल जात होतो, बॉर्डरच्या देशातून पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका. त्यासाठी तो ई-पॉज ऍप आणलेला आहे आणि तेव्हापासून बाहेर जाणारा सबसिडीचा माल रोखण्यात आलं. आता संभाजीनगरचा शेतकरी हे युरिया घेऊन पाकिस्तानला विकणार आहे का हो? जालन्याचा शेतकरी हे घेऊन श्रीलंकेला विकणार आहे का हो? काय इथले इथं शेतकरी आपले तरी सुद्धा शेतकऱ्याला वेठीस धरू लागले. काय चाललं हेच आम्हाला कळेना. आणि आम्ही म्हटलो होतो तुम्ही जर वेळेच्या आत आम्हाला सांगितलं तर निश्चितपणे आम्ही पुढे चालून तसं वागू ना. यातले आमचे बरेच व्यापारी धंदा बंद करणार आहेत. बरेच जण हे ज्यांना जमल ज्यांना समजल ते लोक करतील. तुम्ही आज मशीन बंद केलेले आहे, तर शेतकरी आणि तुमचं वाद चिघळणार नाही का यामुळे? नाही, आम्ही शेतकऱ्याला सांगू ना बाबा, याच्यामध्ये शेतकऱ्यालाच अडचण येऊ लागली, तोच समजू लागला. शेतकऱ्याला आमचं जे मशीन आज बंद केल्या बाबा आमच्या ह्या मागण्या आहे, हे पुढे ढकलायचे, तुला कामाचं ऐक नाही, तो पण खुश होईल ना. कारण तो आमच्या दुकानात येतो, त्याला सगळं बियाणं खतं औषधी घ्यायचं राहतं. त्याचे आमचे काही वर्षाचे संबंध साहेब. हे उगा आमच्या चांगल्या मिया बीबी राजी तो क्या करेगा काजी तसं उलागलं मध्ये सरकार येऊन आमच्या संबंधामध्ये दुरावा निर्माण करतंय.
नका तो